लोकनृत्याच्या महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेतून तुम्ही मुलांना कोणतं लोकनृत्य सांगताय? तर दिंडी नृत्य. नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि आज आपण भाषा सल्लागार समितीचे सदस्य जे आहेत श्रीपाद जोशी यांच्याशी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जे आहे चर्चा करणार आहोत किंवा त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेणार आहोत. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीच्या जो आहे लोकनृत्य जे आहे त्यावरून काही वाद झालेला आहे. वाद नाही म्हणता येणार, नेमकी कुठली लोकनृत्य ही शिकवली गेली पाहिजे महाराष्ट्रातील मुलांना आणि त्याला घेऊन काही मागणी जी आहे श्रीपाद जोशी यांनी केलेली आहे. नेमकी काय त्यांची मागणी आहे किंवा काय आक्षेप आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल, मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये इतर राज्याची लोकनृत्य आहेत आणि महाराष्ट्रातील लोकनृत्य जी आहे ती मुलांपर्यंत पोहोचवल्या जात नाही असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं काय हा वाद आहे? इतर राज्यांचं आणि महाराष्ट्राचं प्रमाण जे आहे ते फार व्यस्त आहे. महाराष्ट्राचे वेगवेगळे विभाग आहेत, त्या प्रत्येक विभागाला आपापली संस्कृती आहे आणि लोकनृत्याची परंपरा ही आदिव समाजापासून गोंड्यांची वेगळी, कोळ्यांची वेगळी, अनेक समूहांच्या समाजाच्या परंपरा आहेत. काही लेझी नृत्यासारखे एक प्रातिनिधिक नृत्यही महाराष्ट्राचं आहे. असं सगळं असताना प्राथमिक शाळेतून आलेल्या मुलांना तुम्ही महाराष्ट्राच्या म्हणजे लोकनृत्य या धड्यामध्ये तुम्ही देशातल्या लोकनृत्यांचा परिचय करून देता आहात आणि महाराष्ट्रातलं उदाहरणादाखल एक देता आहात. तुम्ही जगाचा करून द्या परिचय, आफ्रिकन लोकनृत्यापासून सगळा करून द्या, आमचं समर्थन आहे. फक्त कोणत्या वयाच्या मुलांना कोणत्या वर्षी कशाचा परिचय करून द्यायचा. जेमतेम प्राथमिकमधून आलेली मुलं 10वीपर्यंत तुमच्याजवळ ती मुलं आहेत. कोणत्या वर्गात काय याचं काही धोरण तुमचं ठरलं आहे की नाही हे आम्ही विचारलं. काय धोरण ठरलेलं आहे? कोणी ठरवलं आहे? बातमीमध्ये असं म्हटलं होतं बालभारतीच्या संचालकांनी की आम्हाला मिळालेल्या आराखड्यानुसार. आता हा आराखडा तयार करण्याचं काम असतं राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचं. त्यांना पण आम्ही विचारलेलं आहे, ते तर उत्तरच देत नाही आहेत कुठले. फक्त फोन करून सांगितलं त्यांनी की आमचा काही संबंध नाही, तुम्ही बालभारती संचालकांना विचारा. आम्ही सांगितलं त्यांना त्यांचा काही संबंध नाही, तुम्हाला विचारा. मग त्यांनी दुसऱ्या उत्तरामध्ये दिलं की आराखडा नाही, शिफारसी नाही, तज्ज्ञांचे अहवाल नाही, सूचना नाही. मग हे काहीच जर नाही, आम्ही हे विचारलं होतं की हे जे प्रमाण आहे हे व्यस्त आहे आणि कोणी सुचवलं आहे? हे तुमच्या तज्ज्ञांनी सुचवलं, त्यांच्या तज्ज्ञांनी सुचवलं. आधीच त्यांनी उत्तर दिलं होतं की धोरण ठरवणं आमच्या कार्यकक्षेत नाही. बरोबर आहे, ज्यांच्या कार्यकक्षेत आहे ते सांगतायत की आम्ही काही सुचवलं नाही. मग आलं कुठून? नाही, वरतून पडलं अचानक. कोणी नेमलं? कोणाला दिले अधिकार तुम्ही? हे मग तुमचे कोण तज्ज्ञ आहे ते सांगा, त्यांची नावं सांगा, त्यांची काही समिती असेल. तुम्ही काहीही सांगायला तयार नाही. ही लपवाछपवी. हे काय संरक्षण विषयक गुपित आहे का काही राष्ट्राचं की जे तुम्हाला जाहीर करायचं नाही आहे? हा जो अपारदर्शी कारभार आहे हा अनेक संशयाला जागा उत्पन्न करणार आहे. कोणी सांगितलं तुम्हाला गुजरातचं घ्यायला, राजस्थानचं घ्यायला, पंजाबचं घ्यायला? आधी तुमच्यावर काही दबाव आहे का? हे पण आम्ही विचारलं आहे. तुम्ही काहीही उत्तर देत नाही आहे. तुम्ही उत्तर देणं लागता, उत्तर टाळणं लागत नाही. किती दिवस टाळणार तुम्ही? आम्ही तर विचारतच राहणार उत्तर मिळेपर्यंत. आम्ही पाठपुरावा करण्यात तज्ज्ञ असलेले लोक आहोत. आम्ही अभिजात दर्जा मिळवला ना 10 वर्ष भांडून, नव्हता दिला केंद्रांनी. 10 वर्ष दुर्लक्ष केलं होतं आमच्याकडे. किती वर्ष कराल तुम्ही दुर्लक्ष? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या एवढ्या समृद्ध लोकनृत्य परंपरेचं बद्दल त्या मुलाला त्याच्या मनात काय न्यूनगंड निर्माण करणार का की महाराष्ट्राचं लोकनृत्य परंपरा नाही आहे म्हणून बाहेरची आणून तुम्हाला सांगितली? महाराष्ट्राच्या तुम्ही देशातली शिकवा, जगातली शिकवा, सगळ्या संस्कृतीतली शिकवा, आमचं समर्थन आहे त्याला. फक्त तुमचं धोरण काय हे आम्हाला सांगा. कोणत्या वर्गाच्या? सरोजिनी बाबरांच्या नावाने तुम्ही तो पाठ दिलेला आहे. आम्ही म्हटलं की तो पाठ कुठून घेतला ते सांगा. त्यांचा कोणत्या वर्गातून जुना पाठ असेल तर कोणत्या वर्गातला आहे, कोणत्या वर्षीचा आहे? अद्यापपर्यंत तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे त्या पाठामध्ये तुम्ही काही बदल केलेले आहेत का सरोजिनी बाबर यांच्या नाव? तसं असेल तर अधिकच आक्षेपार्ह आहे. एखाद्या एवढ्या मोठ्या संशोधक लेखक असलेल्या महिलेच्या नावावरती जर तुम्ही स्वतः त्यात काही बदल करून घेणार असाल, जोडतोड करणार असाल तर ते अधिक आक्षेपार्ह आहे. त्याच्यावर आम्ही बोलतच नाही आहे सध्या, कारण आमच्याजवळ तो मूळ पाठ अजून तुम्ही दिलेलाच नाही आहे. कुठून घेतला तो? हे टाळता काय तुम्ही? जर तुमचा कारभार पारदर्शी असेल, स्वच्छ असेल, सरळ असेल, कशाची लपवाछपवी करताय तुम्ही? हा कोणता राज्यकारभार आहे? हे कोणतं बालभारती आहे? हे कोणतं राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आहे की जे साध्या पत्राचं उत्तर देऊ शकत नाही? IAS संचालक आहेत तिथे बसलेले.
कशाकरता निर्माण केल्या या संस्था आपण? लोकांपासून गोष्टी लपवणं आणि कोण लादतंय हे सगळं आपल्या पद्धतीने, ज्याला जे वाटेल ते करणं चाललेलं आहे. हे थांबलं पाहिजे. नक्कीच. ज्याप्रमाणे आता आक्षेप घेतलेला आहे किंवा नाराजी व्यक्त केलेली आहे की इतर राज्यातील लोकनृत्य जी आहे ती महाराष्ट्रातल्या आपल्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकात आहे आणि महाराष्ट्रातील कुठलं लोकनृत्य आहे जे सांगण्यात आलेलं आहे आणि इतर राज्यातील कुठली नृत्य आहे प्रकार आहेत जे सांगण्यात आलेले आहे या मराठीच्या पुस्तकातून, आणि आता नेमकी मागणी काय असणार आहे? लोकनृत्याच्या महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेतून तुम्ही मुलांना कोणतं लोकनृत्य सांगताय? तर दिंडी नृत्य. दिंडी नृत्याला वेगळे संदर्भ आहेत. अहो, लेझिम नृत्य महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये प्रातिनिधिक नृत्य म्हणून झालेलं आहे. ते नाही का तुम्हाला माहिती? नसेल माहिती तर विचारा ना. आणि तुमच्याजवळ जर तज्ज्ञ नसतील तर आम्ही तर म्हटलं आहे की या दोन्ही संस्थांची ही स्थिती पाहता यांना कोणी सुचवायला तयार नाही. यांना पाहिजे तसं चाललेलं आहे. तर यांच्यासाठी आता आमच्यासारख्या अशासकीय तज्ज्ञांची एक समिती नेमा. आम्ही सेवा द्यायला तयार आहोत निःशुल्क शासनाला. पण हा सगळा गोंधळ करणं थांबवा. त्या मुलांवरती चुकीचं काहीतरी माहिती देणं थांबवा. अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या. या महिन्यात 10 वेळा पत्र लिहावं लागली आहेत आम्हाला बालभारतीला आणि शैक्षणिक संस्था. प्रत्येक पत्र आम्ही मुख्यमंत्र्यापासून मागणी आमची पहिल्या पत्रात केली तीच आहे की या पाठ्यपुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्या 4 भागाची 4 त्या मुलांना माहिती करून द्या लोकनृत्य, आणि उदाहरणादाखल महाराष्ट्राच्या बाहेरचं एक ठेवा. नक्कीच समाधानकारक उत्तर तुम्हाला आलेलं आहे पत्रव्यवहारामध्ये? मुळीच नाही आलं असतं तर एवढं कशाला बोललो असतं. उत्तरच देत नाहीत मुळामध्ये. काय सांगण्यात आलं? त्यातल्या त्यात बालभारतीच्या संचालकांनी असंबद्ध का होईना पण उत्तरं तरी 2दा दिली. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक तर उत्तरच द्यायला तयार नाही आहेत अजून. हा बेजबाबदारपणा आहे, असभ्यपणा आहे. पत्राचं साधं उत्तर न देणं हा असांस्कृतिकपणा आहे. याला कोणी उत्तरदायित्व आहे की नाही कोणाचं काही, आणि हे अधिकारी कोणाला उत्तरदायी आहेत की नाही, आणि ते अधिकारी त्यांना जाब का विचारत नाहीत? वरची यंत्रणा आहे कशासाठी ही सगळी? ही जर सगळी एवढी कोलमडली असेल तर ती पुनर्रचित करा. नक्कीच. ही मागणी घेऊन जे आपले राज्य सरकार आहे त्यांच्याकडे काही पत्रव्यवहार केलेला आहे? आम्ही प्रत्येक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहितो, शालेय शिक्षण मंत्र्यांना लिहितो, दोन्ही संचालकांना लिहितो, सगळ्यांना त्याच्या प्रती देतो आणि प्रत्येक स्मरणपत्रही सगळ्यांना पाठवतो. आता तुमची जी मागणी आहे की चूक दुरुस्त करा. आता आपण बघतोय नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे 26-27 2026-27 हे सुरू झालेलं आहे. शाळा सुरू झालेल्या आहे. जर का चूक दुरुस्त करायची आहे तर पुस्तकं पुन्हा बदलावी लागतील. काय वाटतं तुम्हाला, ही चूक दुरुस्त होईल? इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकतं. पाठ्यपुस्तकं सरकार पुरवतं शाळांमध्ये. तुम्ही कॉरिजंडम त्याला प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला देऊ शकता, तो त्यात लावून घेऊ शकतो. तुमच्या जो इच्छाशक्तीत नसेल तर काहीच होणार नाही. आणि पुस्तकं छापून झाली आहेत त्याला आम्ही काय करू शकतो? छापून झाली म्हणून चूक लक्षात आली ना. छापायच्या आधी चूक लक्षात येण्याकरता तुमच्या जो यंत्रणा आहेत त्या काय करत होत्या? इतक्या बेजबाबदार पद्धतीने लोकांसमोर आमच्यापर्यंत जर हे येत असेल तर आधीच्या यंत्रणा काय करतायत तिथे असलेल्या बालभारतीतल्या, शैक्षणिक संशोधन परिषदेतल्या, शालेय शिक्षण मंत्रालयातल्या संचालक काय करतायत शालेय शिक्षण विभागाचे? हे सगळे उत्तर देणं लागतं ना तुम्ही. जर तुम्ही चुकीचं काही केलं असेल तर चूक दुरुस्त झालीच पाहिजे, आणि चूक केल्याबद्दल संबंधितांना शासनही झालं पाहिजे. नक्कीच. पुढील भूमिका आता काय राहणार आहे? हीच आहे भूमिका आमची. ज्याप्रमाणे आपण आता बघितलं की बाहेरच्या राज्याचे नृत्य प्रकार आहे ते आपल्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकातून सांगण्यात आलेले आहेत, आणि दिंडी हा नृत्य प्रकार आहे हा आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील मुलांना शिकवला जातो आहे. नेमका हा नृत्य प्रकार आहे का? आणि कुठेतरी असं वाटतं आहे का की ज्याप्रमाणे आता तुम्ही मागणी करता आहे की जी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे ती शिकवल्या जावी, कुठेतरी मराठी संस्कृती लपवण्याचा प्रयत्न होतो आहे का? तुमचा हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. लपवण्याचा तर प्रयत्न होतोच आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी भाषा, संस्कृती, मराठी माध्यमांच्या शाळा, तज्ज्ञांच्या सूचना या सगळ्यांची गेल्या दशकभरामध्ये ज्या घोर पद्धतीने अवहेलना चाललेली आहे, त्यामुळे मराठी माध्यम, मराठी भाषा, तिचा सार्वजनिक वापर, मराठी संस्कृती याबद्दल तुम्ही म्हणता तसं जाणीवपूर्वक हे मुलांपर्यंत मराठीच्या लोकनृत्याची समृद्ध परंपरा न पोचवता
जणू काही महाराष्ट्राजवळ मराठीजवळ लोकनृत्याची समृद्ध परंपराच नाहीत, म्हणून बाहेरचे 4 प्रकार आणि महाराष्ट्रातला केवळ 1 प्रकार. उदाहरणादाखल असं कोणाच्या डोक्यात आलं असेलच असं म्हणता येत नसलं तरीसुद्धा असं नसेलच असंही म्हणता येत नाही. काय असेल काय नसेल याच्याकरता आधी जे आम्ही त्यांना विचारलं आहे त्याची सगळी उत्तरं निसंदिग्धपणे आपल्यासमोर यायला पाहिजे. आणि ते देत नसतील तर त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांनी, वरच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावरच्या आणि त्याच्याही वरच्या सत्तेने या सगळ्यांना जाब विचारण्याची गरज आहे. तर आपण बघितलं की ज्याप्रमाणे घोळ नाही म्हणता येणार, ज्याप्रमाणे बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये बाकीच्या इतर राज्यातील लोकनृत्य आहेत त्याचा प्रकार सांगितल्या गेले आहे आणि महाराष्ट्रातील जी परंपरा आहे किंवा नृत्य आहेत, लोकनृत्य आहेत त्याच्याबद्दल कुठेही म्हणजे जे सांगायला पाहिजे मुलांना ती माहिती मुलांपर्यंत जात नाही आहे आणि म्हणूनच आक्षेप जो आहे तो घेतलेला आहे श्रीपाद जोशी यांनी. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की चूक ही सुधारली गेली पाहिजे. जर काही यंत्रणा तुमच्याकडे आहेत तर मग चूक होण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात का आली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांची हीच मागणी आहे की चूक जी आहे ती दुरुस्त केली गेली पाहिजे. आता बघण्यासारखं असणार आहे नेमकी राज्य सरकार यावर काय नेमकं भूमिका घेतं आणि काय जी मागणी आहे चूक सुधारल्या गेली पाहिजे ती सुधारल्या जाते का हे देखील आता बघण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.